हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आणि आता वाजले 7. मी आहे चायलावर आणि माझं झालेलं आहे चाय. आज काय स्पेशल, तर आज असं झालेलं आहे की आम्ही काही दिवसापूर्वी पैसे ट्रान्सफर केले होते ऑनलाईन आणि त्याचा लोचा झालेला आहे की ते पैसे ट्रान्सफर झालेले नाही. त्यासाठी आम्हाला आता बँकेमध्ये जायचं आहे आणि ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे, त्यांना कंप्लेंट द्यायची आहे. तर आज आपल्याला जायचं आहे बँकेमध्ये धरमपेठच्या. तर आता आपण घेतलेला आहे चाय. त्यानंतर मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी, बिकॉज पेट पूजा झाल्याशिवाय काहीही प्रोसेस होत नाही. म्हणून पहिले आता स्वयंपाक करायचा आहे, त्यानंतर आपल्याला निघायचं आहे बँकेमध्ये जाण्यासाठी. आणि मला असं वाटते हा लोचा म्हणजे हा प्रॉब्लेम कुणालाही साधारण माणसाला येऊ शकतो त्यांच्या जीवनामध्ये. आणि त्याच्यासाठी बघा, एका साधारण माणसाला कुठल्या कुठल्या प्रोसेसमधून जावं लागतं. आपला वेळ, महत्त्वाचा वेळ या गोष्टीला द्यावं लागतो. आणि एक पैसे ट्रान्सफर झाले नाही म्हणून आपल्याला आता बघा काय काय करावं लागेल आणि काय काय इन्फॉर्मेशन ठेवली पाहिजे त्याच्यासाठी, हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कधीही कोणासोबत काहीही घडू शकतं. तर या गोष्टी आपण कधीही लक्षात ठेवत नाही, निग्लेक्ट करतो आपण की काय करायचं आहे, पण अशा वेळेस त्या कामात येऊ शकतात, राईट. तर आता बनवूया पहिले स्वयंपाक आणि मग जाऊया बँकेमध्ये. लेट्स गो. मग सकाळी आम्ही बँकेत गेलो होतो आणि बँकेत गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर लिहायला लावलं. त्या लेटर टू द मॅनेजर त्या बँकेचा. मी तुम्हाला एक क्लिप दाखवेल. आम्ही पोचलो तिथे बँकेमध्ये. मग त्यानंतर त्या लेटरला त्यांनी 2 झेरॉक्स जॉईन करायला लावल्या. एक म्हणजे तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि दुसरं म्हणजे तुमच्या पासबुकच्या फ्रंटची झेरॉक्स. थर्ड म्हणजे असं होतं की म्हणजे आपण कधी लक्षात ठेवत नाही बघा, त्याच्यामध्ये आपण ज्या ATMमधनं ते पैसे काढले त्याचा वेळ आणि त्या ATMचा नंबर तो वरती फ्लॅश होत असतो ATMच्या वरती, तो लिहायला लावला. आणि लकीली आमच्याकडे ते स्लिप होतं. त्या स्लिपमध्ये ते लिहिलेलं होतं म्हणून आम्हाला म्हणजे जास्ती त्रास नाही झाला. इन जनरल आपण कधी कधी ती स्लिप घेत नाही किंवा घेतली तरी चाळामोळा करून फेकून देत असतो. नाहीतर म्हणजे आम्हाला इतकं हे झालं की आमच्याकडे ती स्लिप आहे. अदरवाईज कुठे शोधली असते ना, कुठे तो वेळ तर लक्षात, आता मोबाईलवरती वगैरे आला ठीक आहे, लक्षात असला तर. आणि तो नंबर, नाहीतर मग नंबर घ्यायला जावं लागलं असतं, म्हणजे 1-2 चक्र आणखी लागल्याच असतं. अशा पद्धतीने ते आमचं कंप्लेंट लेटर त्यांनी घेतलं. त्याला आम्हाला पूर्ण दिवस गेला. आणि कुठलंही काम एका वेळेस होत नाही, 1-2 जावं लागतंच, चक्रा मारावं लागतात. त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला एक मेल आला. त्या मेलमध्ये पैसे ट्रान्सफर झाले हे लिहिलं झालं. म्हणजे एक सामान्य माणूस किती वेळ देईल एका छोट्याशा अमाऊंटसाठी. असं झालं तर किती त्रास होईल. मोठ्या अमाऊंटसाठी ऑब्व्हियसली मोठा अमाऊंट आहे तर आपल्याला एवढं करावंच लागेल. पण एक छोटंसं अमाऊंट राहिलं असतं तर अशा पद्धतीने म्हणजे कधी कुठली गोष्ट कशी कामात येईल काहीच सांगता येत नाही. तर ती क्लिप लावते तिथे त्या बँकची आणि तुम्हाला सांगते की आम्ही म्हणजे कसं काय झालं ते. आत्ता आपण आलो आहे बँक ऑफ बडोदा धरमपेठ ब्रांचमध्ये. काही काम असतं कारण आपल्यासोबत झालं आहे ऑनलाईन फ्रॉड, तो डिस्कस करायला. पद्धतीने आमचा बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.